हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण कारखाना स्थान व यंत्ररचना, फॅक्टरी लोकेशन अँड प्लांट लेआउट याच्याविषयक चर्चा करणार आहोत. कारखाना स्थान म्हणजे काय? ही गोष्ट नवा उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी ज्या ठिकाणी कर्मचारी, माल, संपत्ती, यंत्रे व इतर उपकरणे व साधन सामुग्री एकत्रित आणली जातात ते ठिकाण अथवा जागा म्हणजे कारखाना स्थान होय. जेम्स लुंडी या व्यवस्थापकीय विचारवंताने असे म्हटले आहे की स्थान निश्चिती उत्पादन व वितरण खर्चामध्ये 10% फरक पाडतो. कारखान्याचं ठिकाण कोणत्या जागी आहे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण कारखान्यानं उत्पादित केलेली वस्तू ही बाजारपेठेमध्ये पोहोचवली पाहिजे आणि बाजारपेठेमधून कच्चा माल हा कारखान्यापर्यंत आणला पाहिजे. अर्थात उत्पादित माल बाजारपेठेमध्ये पोहोचवण्यासाठी आणि बाजारातून माल हा कारखान्यापर्यंत आणण्यासाठी जो खर्च करावा लागतो तो एकूण उत्पादन खर्चावरती परिणाम करणारा असतो. कारखाना बाजारपेठेपासून फार दूर असल्यास वितरणाचा खर्च हा अधिक करावा लागणार आहे. त्यामुळे वस्तूची किंमत ही वाढू शकते. योग्य ठिकाणी कारखाना स्थान असल्यास उत्पादन आणि वितरण खर्चामध्ये 10% इतका फरक पडतो. फ्रँकलिन मुरे यांच्या मते कोणतेही स्थान उद्योग घटकाच्या यशाची हमी देण्याइतके सर्व दृष्टीने परिपूर्ण असेलच असे नाही, परंतु अयोग्य स्थान इतके चुकीचे किंवा अयोग्य असू शकते की त्यामुळे उद्योग घटकाचे दिवाळ निघू शकते. कारखाना स्थान निवड आणि त्यामध्ये केलेली भांडवली गुंतवणूक ही दीर्घ कालावधीसाठी केली जाते. उद्योग स्थापन झाल्यापासून ते अस्तित्वात राहीपर्यंत कारखाना स्थान बदलता येत नाही आणि बदलण्याची गरज भासल्यास त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भविष्याचा विचार करून कारखाना स्थान निवडणं आवश्यक आहे. भविष्यामध्ये कारखान्याचा विस्तार करावयाचा असल्यास त्यासाठी आवश्यक असणारी जागा ही उपलब्ध असणं आवश्यक आहे. कारखाना स्थान निवडीमधील 3 महत्त्वाच्या अवस्था आहेत. 1. प्रदेशाची किंवा राज्याची निवड करणे. 2. शहराची किंवा गावाची निवड करणे. आणि 3. प्रत्यक्ष कारखान्याच्या जागेची निवड करणे. अशा 3 टप्प्यामध्ये कारखाना स्थान निवड केली जाते. नंबर 1. प्रदेशातील किंवा राज्याची निवड. देशातील वेगवेगळे प्रदेश किंवा राज्ये एखादा उद्योग चालू करण्यासाठी योग्य असू शकतात. सर्व ठिकाणांचा तुलनात्मक अभ्यास करून आपल्या दृष्टीने योग्य प्रदेश किंवा राज्य कुठले हे प्रथम ठरवावे लागते. वेगवेगळी राज्ये आपला औद्योगिक विकास साधण्यासाठी उद्योगधंद्यांना कमी किमतीमध्ये जागा, आर्थिक सहाय्य, कर सवलती आणि इतर विविध सवलती देत असतात. राज्याची किंवा प्रदेशाची निवड करताना याचा प्रामुख्याने विचार केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या जाचक धोरणामुळे व गुजरात राज्याने देऊ केलेल्या सवलतीमुळे महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातमध्ये जाऊ लागले आहेत. याशिवाय कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारपेठांचे ठिकाण किंवा सानिध्य, इंधन पुरवठा, कर्मचारी उपलब्धता, वाहतुकीच्या सोयी, हवामान इत्यादी बाबींचा सुद्धा विचार केला जातो. नंबर 2. शहराची किंवा गावाची निवड. प्रदेशाची निवड केल्यानंतर त्या प्रदेशात
कोणत्या शहरात किंवा गावात कारखाना उभा करावयाचा यासंबंधी निर्णय घ्यावा लागतो। या ठिकाणीही उल्लेख केल्याप्रमाणे तसेच त्या गावातील स्पर्धक, बँकिंग सेवा, विमा सेवा, स्थानिक कर, पूरक उद्योग, दुरुस्ती सेवा, इतर बंधने अथवा सवलती इत्यादींचा विचार करून शहर किंवा गाव निवडीबाबत निर्णय घेतला जातो। आणि नंबर 3, प्रत्येक कारखान्याच्या जागेची निवड। शहर गाव निश्चित ठरल्यानंतर त्या शहरात किंवा गावात ज्या ठिकाणी कारखाना उभा करावयाचा त्या जागेची निवड केली जाते। या ठिकाणी प्रामुख्याने जमिनीच्या उपलब्धतेचा विचार केला जातो। कारखान्याचा भावी विस्तार विचारात घेऊन जागा किती लागेल व तेवढी जागा उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहावे लागते। तसेच माल व कर्मचारी, वाहतुकीच्या सोयी, बँकिंग व पोस्ट ऑफिस सेवा, दळणवळणाच्या सोयी, सांडपाणी, निचरा व्यवस्था, पाणी पुरवठा, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादी बाबींचा विचार करून जागेची निवड करावी लागते। कारखान्याचे स्थान निवडीवर परिणाम करणारे घटक। कारखाना सुरू करण्यासाठी जे ठिकाण निवडायचे आहे त्या ठिकाणावरती परिणाम करणारे घटक यांचे वर्गीकरण 2 गटामध्ये केलेले आहे। अ. प्राथमिक घटक, ब. दुय्यम घटक। प्राथमिक आणि दुय्यम घटक हे कारखाना स्थान निवडीवरती परिणाम करणारे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। प्राथमिक घटकांमध्ये कच्च्या मालाची उपलब्धता, कर्मचारी वर्ग, शक्ती व इंधन पुरवठा, वाहतूक व दळणवळण सोयी, बाजारपेठेचे सान्निध्य किंवा जवळीकता तर यासारख्या घटकांचा समावेश प्राथमिक घटकांमध्ये होतो। दुय्यम घटकांमध्ये बँकिंग व पत सुविधा, नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती, यंत्रसामुग्रीच्या दुरुस्तीच्या सोयी, सरकारी धोरण व कायदे, सहाय्यक व पूरक उद्योग, लोकांच्या आवडीनिवडी आणि स्पर्धात्मक उद्योग यासारख्या घटकांचा समावेश दुय्यम किंवा सहाय्यक घटकांमध्ये होतो। अ. प्राथमिक घटक। नंबर 1, कच्च्या मालाची उपलब्धता। ज्या ठिकाणी कारखाना उभा करावयाचा असेल त्या ठिकाणी उत्पादनाला लागणारा माल पुरेशा प्रमाणात व नियमितपणे उपलब्ध होऊ शकेल किंवा नाही हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे। अर्थतज्ञ वेबर यांच्या मते उत्पादनास लागणारा कच्चा माल काही ठराविक भागातच उपलब्ध होत असेल व त्याचे पक्क्या मालात रूपांतर होताना वजनात फार मोठ्या प्रमाणावर घट होत असेल तर उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कारखाना हा कच्च्या मालाच्या आसपासच असणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ साखर कारखाने, सिमेंट कारखाने, ज्यूट व सूत गिरण्या, कोळसा व पोलाद उद्योग। साखर कारखाने हे विशेष करून ज्या भागामध्ये ऊस उत्पादनाचं प्रमाण अधिक आहे तर त्याच भागामध्ये साखर कारखाने अधिक असलेले तुम्हाला दिसून येईल। कारण ऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यामध्ये आणावा लागतो, पण त्याच्यापासून तयार होणाऱ्या साखरेचे प्रमाण हे अतिशय कमी आहे। त्यामुळे खर्चात बचत करण्यासाठी ज्या भागामध्ये कच्चा माल मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच भागामध्ये उद्योगधंदे सुरू करणे किफायतशीर ठरते। नंबर 2, कर्मचारी वर्ग। कर्मचारी वर्गामध्ये कुशल व अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो। उत्पादनाच्या एकूण किमतीत वेतनावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण अधिक असते। यामुळे कारखान्याचे स्थान निवडताना कारखान्यास आवश्यक तो कर्मचारी वर्ग सातत्याने व कमी खर्चात उपलब्ध होऊ शकेल किंवा नाही याचा विचार करावा लागतो।
अकुशल कर्मचारी हे अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतात, मात्र कुशल आणि अर्धकुशल कर्मचाऱ्यांच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणामध्ये कमतरताही निर्माण होत असते. त्यामुळे कुशल आणि अर्धकुशल कर्मचारी उपलब्ध होतील की नाही याचा विचार केला पाहिजे. कारखान्याला अशा कर्मचाऱ्यांची किती आवश्यकता आहे तर याचा सुद्धा विचार करावा लागतो.